नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षणावर आज विशेष अधिवेशनामध्ये कायदा होणार आहे. मराठ्यांना 10 ते 13% दरम्यान आरक्षणाची शक्यता आहे. अधिवेशनापूर्वी सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर केला जाणार आहे. ओबीसीना धक्का न लागता आरक्षण देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मात्र मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम आहेत. तर विधानसभेमध्ये सुरुवातीला राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे. अभिभाषणानंतर 20 मिनिटांचा ब्रेक असेल. 20 मिनिटांच्या ब्रेकनंतर सत्ताधाऱ्यांकडून मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडला जाईल. विधानसभेत आरक्षणावर फक्त गटनेते बोलतील. मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव मांडणार. प्रस्तावावर गटनेत्यांची भाषणं होणार. दोन्ही उपमुख्यमंत्री प्रस्तावावर भूमिका मांडणार. मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणामध्ये आरक्षण जाहीर करतील. अक्षय मणकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अक्षय, आजचा दिवस मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल. रुशाली, खरं तर गेल्या 40 वर्षांची मराठा आरक्षणाची ही संपूर्ण लढाई आहे. 1981 पासून अण्णासाहेब पाटलांनी या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आणि आज 40 वर्षानंतर अखेरीस संपूर्ण मराठा समाजाला स्वतःचं हक्काचं आरक्षण जे आहे ते मिळणार आहे. आणि त्याकरता राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन जे आहे ते आज एक दिवसीय बोलावण्यात आलेलं आहे. आणि पहिल्यांदा या संपूर्ण विशेष अधिवेशनामध्ये राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर संपूर्ण सकाळी 10 वाजता मराठा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आणि मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आहे तो मंत्रिमंडळाच्या पटलावरती ठेवण्यात येईल आणि तिथे चर्चा केली जाईल. आणि त्यानंतर तो अहवाल जो आहे तो संपूर्ण विधानसभेच्या पटलावरती मांडण्यात येईल. आणि या संपूर्ण अहवालावरती पक्षाचे गटनेते जे आहेत त्यांनाच बोलण्याची मुभा जी आहे ती या विशेष अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणताही वाद निर्माण होऊ नये ही संपूर्ण काळजी जी आहे ती सरकारकडनं घेण्यात आलेली आहे. आणि विशेष अधिवेशनाची तयारी जी आहे ती विधिमंडळामध्ये पूर्णपणे झालेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला विशेष कायदा जो आहे तो आज विधिमंडळामध्ये पारित केला जाणार आहे आणि त्याकरता सरकार आता सज्ज झालेलं असल्याचं पाहायला मिळतं. परंतु जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे त्यावरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते विरोधकांकडनं निर्माण केले जातात. ओबीसी नेत्यांकडनं सांगितलं जाते की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा जबरदस्तीने बनवण्यात आलेला आहे. मराठा समाजाला जबरदस्तीने मागास जे आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर कायदा पारित केल्यानंतर पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जो आहे तो राज्यामध्ये उफाळून येण्याची शक्यता जी आहे ती निर्माण होऊ शकते. रुशाली, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून